चल या लवकर बाहेर, चला टपा चाल रे भाऊ. तू 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 जराशी स्थित राहायचं बरं का. ए भाऊ तुला म्हणतोय मी, इकडे ये तू. लय भयान किस्से काढायला लागलेत भाऊ. अवघडच झाले लोक आता, डायरेक्ट बोकडच चोरी करायला लागलेत. काय करू काय नाही. हिला काय झालं काय माहिती. झालं असं की ना, इथं 2-3 जण आपले शेळ्या चरायला घेऊन जात असतात, पण त्यांच्या मागे आहे ना 4 जणांनी पाळत ठेवली होती. 2 जणांनी काय केलं की पुढे गेले, त्यांना म्हणले की बाबा आम्हाला बोकड पाहिजे, असं झालंय आम्हाला आहे ना, द्यावाला लागतो बोकड काहीतरी, आम्हाला बोकड द्या. आता ज्याचा बोकड होता त्याचा होता ब्याण्याचा बोकड. काय झालं ग तुला का म्हणून आरडती. त्याचा होता ब्याण्याचा बोकड. ते म्हणले आम्हाला नाही द्यायचं बाबा बोकड. आपला कसं ब्याण्याचा आहे तसं, आता कोण ब्याण्याचं बोकड कशावर कोण दिन. शेळ्या बिळ्या लागल्या तर मग ठीक आहे, नंतर विकला 2-1 म्हणजे नाही का, त्याच्याकडून उत्पन्न घेतलं. ते म्हणले आम्हाला नाही द्यायचं. मग त्यांनी पाळत ठेवली. पुढे गेले, जिथं दुपारी शेळ्या चारित होते का तिथे गेले. ते म्हणले नाही राव आम्हाला बोकड लागतच द्या. मग ते ज्याचा बोकड होता तो म्हणला चला मी तुम्हाला इकडे दाखवतो. कुठं असंच ना, आता सगळ्याकडे शेळ्या आहेत, त्याला दाखवतो. मग ते गेले त्याला घेऊन. तर तिथं आहे ना शेळ्या दुसराच सांभाळीत होता. मग मागून त्यांचेच 2 लोक आले. ते म्हणले की बाबा आमचा सौदा झालाय, ज्याचं बिहाण्याचं बोकड होता त्याच्यासोबत आमचा सौदा झालाय आणि आम्हाला बोकड द्या तुम्ही. यांनी बी देऊन टाकला. नंतर आल्यावर कळलं की बाबा पैसे नाही दिले, काही नाही दिले, बोकड तसाच घेऊन गेले. आणि ते दोघं जे घेऊन गेले ते त्याला तिकडे सोडून दिलं. अशी प्लॅनिंग चालत राहिली बोल 1 नंबरमध्ये. अवघडच झालंय. आणि त्याच्या आदल्या दिवशी आहे ना, आजी म्हणतात आपल्या तिथं बी आले होते ते विचारायला बोकड आहे का नाही. आपला बोकड तर ढळढळीत दिसत. आता बेल्ट आणि ते काळ्यामुळे दिसत नाही बरं का लवकर, पण ते आपल्याला माहिती आहे बोकड आहे. पण ते आता 1-2 महिन्यात दिसायला पण लागन बोकड आहे. आता पाठीत दिसत नाही ते हाईट आणि ती सारखी त्याच्यामुळं. पण जशा पद्धतीने तो खुराकाने वाढू राहिला आहे, आपण जे औषध दिले त्यांनी, त्याच्यामुळं तो 2 मिनिटात असा 2 महिन्यात असा उठून दिसन की बाबा हा बोकडच आहे. आता काय करावं काय नाही, अवघड. स्कॅम चालू झालेत आता इथलं बेकार. याला हाताने 15-20 हजाराची नुकसान झाली होती. बियाण्याचा बोकड इतका जबरदस्त बोकड होता ना, 1 नंबर वस्तीवरचा बोकड होता. गेला. आता काय करता. चला मी सोडतो कोंबड्या. राजहंसला तर आज नाही सोडणार. एक राजहंस सोडलाय बरं का, कारण की त्याला ना रात्रीला मारून घेतलं होतं मी. कोंबड्याच्या याच्यात सोडलं होतं बाबांनी, सकाळी दिला त्याला सोडून. हा चला 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 चला. अय भाऊ बाहेर चल. तेव्हा त्यांनी अंडे कसे लपून ठेवले, तिथं अंडच दिसणार नाही तुम्हाला. अजून दिलं नाही बरं का, पण मी जे काल डमी अंडे ठेवले ते त्यांचेच जुने अंडे ठेवले ते खराब झालेले, की बाबा ती माझे तिथंच बसावं म्हणून तिने मस्त लपून ठेवले ते. पिल्लं पण आता इथं आहे ना एकदम आरामशीर कोंडलेत. थोडा बल्ब लावला होता त्यांना गरमीसाठी. चांगली गरमी राहू इथं. कोंबड्याच्या पिल्लाला काहीतरी करावं लागेल. बोल कुचामल्यावाने बसलेत. थोड्या वेळाने ऊन पडलं का मग होऊन जाईल. खायला टाकावं लागेल. चला चला चला. कोण आहे खुराकाचं. चला बरं पटकनी 2 मिनिटात चला बाहेर. बघ कशी गर्दी केली. मोजून तेवढ्याच येतात जेवढ्या खुराकाच्या आहेत. हा बघा, या 2 बारकाल्या पाठी, या 2 त्याच्या बारकाल्या पाठी, यो पाठ्या आहे. चला चला चला. आपल्याला लक्ष द्यावं लागेल गड्या आजी. अरे का आजी, आपल्या वावरात जरी सगळी गेले तर एखादं घरीच पाहिजे. जवळ बोकड आहे तवर, म्हणजे जवळ नाही ते आता हायची तर 2-1 वर्ष तर त्याला सांभाळावंच लागणार आहे. ते काँग्रेस तवर आलोच मी. चला आता इथलचे जे लाकडं आहेत ना ते उचलून ठेवायचेत बरं का आपल्याला, पण कुठं ठेवा ते कळा ना. पप्पा तर म्हणलेत बरं का ते शेळ्यांच्या मोकळ्या मैदानात त्या ठेवून, पण तिथं आहे ना विच्चू काट्याचं भेव वाटतं. साप बी पिऊन नाही बसावं त्याच्या खाली, नाही सावलीला त्याच्या खालीच बसत असतात. त्यामुळे ह्यो एक ढिगल, हे बांबू आणि हे सरपंच कुठं ठेवा ते काय कळा ना. वरतून मग ते पण लिंबाचं तिकडं. चला काहीतरी जुगाड लावा लागेल. चला चला चला. खाय लवकर, मग परत आरडत बसती. मी जस्ट आता यांना इथं खायला टाकलं तर मॅडमने सकाळीच अंड दिलंय. कोणता सकाळीच. हे नाहीये, हे जड आहे. याच्यावर तारीख आहे ना. हे नाहीये. 4 डिसेंबर आणि दिवाळी 2च ठेवले होते. हे आपलं आहे, बाकी तिचे आहेत.
झाली माहितीची जागा पाठ आता. हे बघा नवीन जागेवर दिलंय आता अंड. मला आणि बाबाला वाटलं होतं की बाबा ती देती का नाही नवीन जागेवर, पण एकदम ओके मध्ये दिलं होय बाबा. एकदम टेन्शन फ्री दिलं अंड. यांना टाकायचं आहे आता. मका पण आणा थोडी म्हणजे फेकता येईल. पिल्लं सोडले होते थोड्या वेळ पवायला. आता झालंय बरं त्यांचं पवून, अंग साफ केलंय चांगलं त्यांनी. इकडे आपले व्हाईट सिल्कीचे आहेत. यांना थोडं खायला द्यावं लागेल गाड्या. लईच अजूक हलकेच दिसते ते, चुनळ पण भरलेलं नाही आहे. आत्ताशी ओरडायला लागलं बाबा हे, आत्ताशी किची हालचाल चालू झाली. आणि या बघा ना याला तुरा पण आलाय आता इथं, जर तुम्ही बघितला ना हे बघ कसा तुरा आलाय त्याला. जाय रे तिकडं कुठं पळतोय भाऊ. प्रज्ञेशाल धर लाग. हे निघलेत बाहेर. त्याला धर. ओके बसा याच्यातच तुम्ही आता. चल त्यांना घ्यायचं कोंडून आता. बस चल घे. त्याला लाकडं केलेत गोळ्या. कोणते लाकडं केले? कोणते काय करू राहिलो आपण? सरपण गोळा केलंय आता. एकत्र काढलाय झालका. हा तेच ते. एवढं केलंय सगळं गोळा. इथं पण होत. अरे बाबू आता ते न्यायचं कसं तूच सांग. बाबा आणते ना दोरी. दोरी आणून राहिलं तू. आण राहिले नाही बाबा दोरी. दोरी दोरी कोण नाही आम्ही याला धरून तिथपर्यंत घेऊन जाऊ मग टाकू. खेपा झालेले आहेत आता. ही शेवटची खेप आहे. थोडं कामाला शागोल जायचंय मग आहे ना ही पण टाकायचं. पण आता हे काय ते लागत आहे त्याच्यामुळे हे आपल्याला बाहेरच ठेवायचंय. ते उद्या आपण करून टाकू सकाळी. थोडे मोकळे लाकडं होते त्याच्यामुळे येईल. असंच झालं. इकडे झोक गेला जास्त, इकडे कमी झाला. आणि तेच म्हणतोय तुला मी कावाला. एवढं घे रे होय. ते उद्या सकाळी करून टाकू. हेच काय करायचं ते बाबाला लागते. ते बाबा सांगतो धनुष बाण बनवून नाही याचा. जाऊ द्या चला. काय म्हणते चला बा. अर्धी खाईन ना ती. बरं आहे तेवढं. ते कालचं भरलेलं आहे ना आपण, तो पण थोडे दिवस टाकून यांना म्हणजे ओके काम. काल आहे ना आम्ही लिंबाचा पाला भरला होता त्या याच्या पासला, ते जे शेड आहे त्याच्यावरचा. कसा लिंबाचा पाला खाते एकदम. अरे गोल्या तू आंघोळ घातल्या असं काय झाला गोल्या? गोले असं काय झालं गोल्या? तू तिने घातलीत बंटीला गोल्याला आंघोळ. बंटी ती सुकू राहिली. इथंच बांधलं पाहिजे बोललो त्यांना. येणे बांध जर येणे बांध रे. येणे बांध त्याला. त्याची साखळी हरवलेली आहे. ते येणे बांधा त्याला आधी. हां गळ्यात नको टाकू, ते सोडून घेऊन जाईल ते. याला गाठण बांध. आणि इथं खिडकीला बांधून ठेव, नाही तर कुठं का बांधे ना. वाळल्यावरच सोडायचं त्यांना. पूर्ण वाळले का तरच, नाही तर असे जाते ना मातीत. असे येड्यावानी करते ना आता. मातीत फुल्ले करते ते आता. हे बाजूला बांध.